आले तूफान किती चेतना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी या मातीन दिलय बळ लढण्याला अन भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीतही केली आशीर्वाद बाबांचा अन आईची हाय पुण्याई आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे तुमचा आशीर्वाद मोलाची ही साथ उभा आज मी रणात अगदी सन्मानात शक्ती तू राही कला प्राणाहून प्रिय मला नटेश्वर सांभाळितो साक्षात नेहमी भला ही कला आज सादर करतो तुमचीच कृपा ही न्यारी रणी नम्र होऊन गातो गाणी ही माझीच न्यारी ही शब्द सोने मी वाहतो तुमचे हे गोडवे गातो रसिका तुम्हा वंदितो पूजितो मन मंदिरी रसिका तुम्हा वंदितो पूजितो मन मंदिरी सुस्वागतम 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 या सृष्टीचा करता तो करविता बापांचे गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो रंगभूमी ही रंगदेवता या नटेश्वराला अभिवादन करतो माझ्या गावची गावदेवी आई माझी अधिष्ठित देवी आई माझी अंतळ देवी कुलस्वामिनी आई माझी बहीण भवानीच्या चरणी नतमस्तक होतो या मुंबईची रखवाली आहे माझी मुंबादेवी विरार ते चर्चगेटच्या प्रवासामध्ये आपल्या भक्ताला सुखरूप असं माहेर घरी नेऊन सोडणारी आई माझी जीवदानी हिच्या चरणी नतमस्तक होतो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ब्राह्मण प्रतिपालक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा राष्ट्रमाता आई जिजाऊ मारमाईच्या चरणी मानाची मानवंदना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची मानवंदना संत तुकाराम महाराज शहाजी राजे धर्मरक्षक राजे संभाजी राजे यांना मानाचा मुजरा करतो या देशाला या महाराष्ट्र संस्कृतीला ज्याने संस्कृतीचं वळण दिलं अशा सर्व साधू संत ऋषी मुनी यांच्या चरणी नतमस्तक होतो रसिको एक थोर व्यक्ती जिनं तुमच्या आणि माझ्या आपल्या साऱ्यांच्या हृदयामध्ये
हिंदू हृदय सम्राट हे नाव मोठ्या आपुलकीनं आणि मोठ्या भावनेनं कोरलं ते म्हणजे तुमचे आणि माझे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मी मानाचा मुजरा करतो. आज रसिको, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणामध्ये अवगत असलेल्या निरनिराळ्या कला आहेत. नमन आहे, भारुड आहे, अगदी भजनाच्या डबल बाऱ्या आहेत आणि त्यातीलच एक कला अर्थातच कोकणचा शक्ती तुरा, आताचा कलगी तुरा या ठिकाणी सादर होत आहे. सर्वप्रथम आज आपल्या सर्वांचं लोकप्रिय आणि लाडकं असं मंडळ कुणबी समाज मालाड कांदिवली संघटना यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण सर्वांनी अभिनंदन करूया. एखादा मंडळ, एखादी संस्था, एखादी संघटना जेव्हा वर्षानुवर्षे कार्यरत ठेवावी लागते तेव्हा त्या संस्थेचा जो पाया असतो तो पाया म्हणजे या संस्थेचा प्रत्येक सदस्य. मग ते संस्थेचे कितीही पदाधिकारी असले तरी ते हे कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंबाला अगदी परिवाराप्रमाणे हा रथ अगदी सुरळीतपणे हा चालू आहे असे या मंडळाचे, या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय मनोजी मांडवकर साहेब यांना मी मानाचा मुजरा करतो. सचिव चंद्रकांतजी आंबेडे साहेब, त्याचप्रमाणे खजिनदार संजयजी कदम साहेब आणि इतर सर्व पुरुष पदाधिकारी यांच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकी लावतो आणि त्यांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे महिला मंडळ देखील पुढे कमी नाहीये, बरोबर की नाही? जसं घरात बाबांना आईची साथ आहे, दादाला बहिणीची साथ आहे, नवऱ्याला आपली बायकोची साथ आहे, तसेच प्रत्येक मंडळामध्ये जसे पुरुष पदाधिकारी आहेत महिलांचा देखील तितका समावेश फार मोठ्या पद्धतीचा आहे. आणि म्हणून या महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय अंकिताताई चिपटे यांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे सचिव सुजाताताई बाई, खजिनदार सुनीताताई दळवी आणि इतर सर्व महिला मंडळ मायमाऊलींना आम्ही मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो. तत्पूर्वी आज ज्यांच्या आशीर्वादाने गेली कित्येक वर्ष रंगमंचावर मी उभा आहे असे माझे ढोलकीपट्टू आदरणीय भरतजी गाणेकर माऊली यांना मानाचा मुजरा करतो. माझे गुरुवर्य सन्मान्य सुधाकरजी तोरसकर बुवा, माझे मामा प्रकाश चाचे, गावी कोकणात कुठेही कार्यक्रम असले की त्याच्या जीवावर मी कार्यक्रम करतो. आज खास लांजावणे कार्यक्रमासाठी आलेला आहे आमचा दादा प्रशांत मित्र या ठिकाणी आलेला आहे, त्याला मानाचा मुजरा करतो. माझे मोठे बंधू, जेव्हापासून या नाचामध्ये मी प्रवेश केला, एंट्री मारली तेव्हापासून माझ्यासोबत जे आहेत आमचे महेशदा शिर्के, उत्तम असे भजन गातात. त्याचप्रमाणे जयेशदा ठुकरूड आपल्या मालाडचे रहिवासी, जयदीपदा वीर आणि ज्यांनी सुंदर असं नृत्य आपल्या सर्वांसमोर सादर केलं असे आमची मैत्री इलम नृत्य कला पथक, ज्यांनी सादर केलेली कला आवडली असेल तर टाळ्या वाजवून त्यांना आपण आशीर्वाद द्या अशी मी अपेक्षा बाळगतो. आमचे ढोलकीपटू सुशांतदा केमळे, कीबोर्ड मास्टर विक्रमदादा चांदिवडे, ऑक्टोपॅड मास्टर आमचे अंकितदा, त्याचप्रमाणे बेंजो मास्टर अमोलदादा नाणीसकर आणि सर्व मंडळी घेऊन आज या ठिकाणी थोडक्यात का होईना आपल्या सर्वांचं मनोरंजन होणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रतिस्पर्धी शाहीर माझे मित्र दिनेशजी मोरे बुवा यांना आणि संपूर्ण त्यांच्या नाच मंडळाला मी मानाचा मुजरा करतो आणि नियमावलीप्रमाणे बुवाला विनंती करतो की आपण प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी घ्यायचं आहे. अगदी रामाला लक्ष्मणाची साथ आहे तसंच आमच्या दिनेश मोरे बुवांना राहुल दादाची साथ आहे का? जोरदार टाळ्या वाजवूया. आपल्या मालाडचे त्या ठिकाणी रहिवासी आहेत, मी त्यांना मानाचा मुजरा करतो आणि संपूर्ण बारीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. बोला गणपती बाप्पा.
शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावसु स्मरेन्नित्यं मायुकामार्थसिद्धये की ज्याच्या हृदयी श्री सद्गुरु स्मरण तयासी कैसे भयदारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी की या विश्वाचा धनी या विश्वाचा धनी देवा मी तुलाच पावतो हृदयात माझ्या प्रथम मी आधी तुलाच पूजितो की शुभ दिनी शुभारंभी तुझेच नाम स्मरितो आणि ही वेळी वाकडी कला गणेश देवा तुझ्याच चरणी ठेवून या गीत गायनाला सुरुवात करीतो बघा की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच नसते की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच नसते आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर नसते तर हे संविधान कोणी लिहिलेच नसते की या देशाचे नौजवान त्या सीमेवर लढले नसते तर देशाला स्वातंत्र्य मिळालेच नसते बाबा बरोबर आहे की नाही की या देशाचे नौजवान त्या सीमेवर लढले नसते तर या देशाला स्वातंत्र्य मिळालेच नसते आणि माझे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर अहो तुमच्या आणि माझ्या घरात हे देवधर्म राहिले नसते सांगायला आनंद होईल की अगदी जोडधंदा केला या मुंबई नगरीमध्ये येऊन आणि आज हजारोच्या संख्येने मुला मुलींना जे या मुंबई नगरीमध्येच नव्हे तर अगदी बँगलोर पुणे सिटी म्हणा किंवा गोवा राज्यामध्ये ज्यांनी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आणि ज्याचा जन्म या माझ्या कुणबी समाजातच झाला असे आदरणीय सत्यवंत आपटे साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत मी त्यांना कार्यक्रम झाला की भेटतो एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपल्या सत्यवंत आपटे सरांसाठी आज या ठिकाणी सर्वप्रथम हे आजचे गीत कलाकार हा ज्यांच्यामुळे उभा आहे ते दैवत म्हणजे रसिकराज दैवत यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो लक्ष असू द्या तुमची ही साथ आज यारनात तुमची ही साथ
तुमची साथ आज यारणात मोलाची आहे खरी रसिका मोजरावा चरणावरी हा तुमच्या मोजरावा रसिका मोजरा चरणावरी हा मोजरा तुमच्या या चरणावरी रसिका पदरात घ्यावी मी बाळ ज्ञान माझा बुद्धी द्यावी बाळ ज्ञान माझा बुद्धी द्यावी मी बाळ ज्ञान माझा बुद्धी द्यावी सेवा ही तुमची आज घडावी या पामराला साथ मिळावी
प्रेमात तुमच्या मनसोक्त राहू प्रेमात तुमच्या मनसोक्त राहू प्रेमात तुमच्या मनसोक्त राहू माझ्या मनाला या कलगुणाला माझ्या मनाला कलगुणाला वाव हमी रे सत्वरी रसिका घराण्याची पुण्याई थोर गुरुवर्य सुधाकर तेथी ज्ञान फार कलेच्या या प्रवासात त्यांचा आधार रचती गाणी वाचून या ग्रंथाचा सार रंगणी साजे बिनेश वाजे रंगणी साजे बिनेश वाजे गायन सेवा करी रसिका तुमची साथ आज यारनात तुमची साथ आज यारनात बोलाची आहे खरी रसिका रसिका मोजरा चरणावरी बोल श्री गणपती गजानन महाराज भूकंप सुगोटे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी गाव दिले आहे माझे आदिष्टी आदिमाया शिवशक्ती अखंड सदालाल घराण्याचा गुरुवर्य सुधाकर बोल संतोषी शिवछत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री मनोहरजी मांडवकर साहेब यांच्याकडून उत्कृष्ट गायन आणि सादरीकरण यांच्यासाठी 251 रुपयाचा पारितोषिक आले नाच मंडळ दोन्ही आहे. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र उमेश मोरे कुणबी समाज विरार शाखा यांच्याकडे 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. गोवा तुमचं गणपती बाप्पा आय लव्ह यू गाणं झालं पाहिजे. टायटल फक्त घेतो पटकन. यावर्षी नुकतंच रेकॉर्ड केलेलं आणि मागच्या वारीमध्ये जे लाईव्हला गायलेलं आहे तो गाणं या ठिकाणी दादांची फरमाईश आहे आणि टायटल या ठिकाणी फक्त गात आहे. गणरायाचा छोटासा भक्त त्या बाप्पाला काय म्हणतोय लक्ष असू द्या. आईच्या नवसाला पावलंस तू आणि बाबांच्या हाकेला धावलंस तू. आईच्या नवसाला पावलंस तू आणि बाबांच्या हाकेला धावलंस तू. देवांचा राजा गणा तू माझ्या या छोट्याशा हृदयात बसलास तू. अरे देवांचा राजा गणा तू माझ्या या छोट्याशा हृदयात बसलास तू. अरे गणपती बाप्पा आय लव्ह यू. अरे येणारे लवकर आय मिस यू. गणपती बाप्पा आय लव्ह यू. गणपती बाप्पा आय लव्ह यू. येणारे लवकर आय मिस यू. गणपती बाप्पा आय लव्ह यू. येणारे लवकर आय मिस यू. गणपती बाप्पा आय लव्ह यू. येणारे लवकर आय मिस यू. आईच्या नवसाला पावलंस ज्यांचा उल्लेख मी मगाशी सुरुवातीला कार्यक्रम झाला तेव्हा केला असे आपल्या कुणबी समाजाचे आदरणीय सत्यवानजी विष्णू आपटे साहेब मालक आपटे पेट्रोलियम ज्यांनी नुकतेच मागच्या महिन्यामध्ये मुक्काम पोस्ट रायपाटण पाचल या ठिकाणी स्वतःचा पेट्रोल पंप उघडलेला आहे. असे सत्यवानजी विष्णू आपटे साहेब मालक आपटे पेट्रोलियमचे मुक्काम पोस्ट रायपाटण पाचल तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी कुणबी समाज संघटना यांच्यासाठी साहेबांनी 1000 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. त्याचप्रमाणे या माझ्या कार्यक्रमासाठी 2000 रुपयाचा पारितोषिक दिले. त्या दोन टाळ्या वाजून आपण साहेबांच्या धन्यवाद साहेब. आणि आजच्या वारीचा गण या ठिकाणी सादर करतोय लक्ष असू द्या. तुझ्या भक्तीचा झरा सदैव असाच वाहू दे. हे देवा गणेशा की तुझ्या भक्तीचा झरा सदैव असाच वाहू दे. आणि बाप्पा मला नेहमीच तुझ्या सहवासात राहू दे. की दास तुझ्या मी भक्तीचा भुकेला. की दास तुझा मी भक्तीचा भुकेला. तुझे गुण मला हे गाऊ दे. आणि तू दिलेल्या नैनाने देवा सदैव दुसऱ्याचे भले
मले होता न पाहू दे. हे मार्मिक आहे मोरे बुवा. जरी मी तुमचा प्रतिस्पर्धी असलो तरी बुवा तुमचं भलं होऊ दे असं करण्याला मी या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून आजच्या वारीचा गण सादर करतोय. लक्ष असू द्या. सप्त सुराने आळवितो मी आज या शुभ दिना. दर्शन घडता तुझे श्री गणा. हर्ष होई मना. हे गणा तुझ्या भेटाया बोळ्या भक्तजना. तू नाचत ये छन छना. हे गणा तुझ्या भेटाया बोळ्या भक्तजना. तू नाचत ये छन छना. दर्शन घडता तुझे श्रीगणा. हर्ष होई मना. गणा तुझा भेटाया बोळ्या भक्तजना. नाचत ये छनछना. गणा तुझा भेटाया बोळ्या भक्तजना. नाचत ये छनछना. भेटाया बोळ्या भक्तजना. तू नाचत ये छनछना. गणा तुझा भेटाया बोळ्या भक्तजना. तू नाचत ये छनछना. सप्त सुराने आळवितो मी आज
कुणाच तरी छनछना या ठिकाणी आदरणीय विकासजी दत्ताराम दळवी साहेब मुक्कामपोस्ट मोरडे आमच्या संगमेश्वरचे यांच्याकडे 200 रुपयाचा पारितोषिक खासपणे गणासाठी आलेला आहे. धन्यवाद साहेब. त्याचप्रमाणे कुमार सर्वेश दरडे मुक्कामपोस्ट आडवली आमच्या लांजाचे यांच्याकडे देखील 200 रुपयाचा पारितोषिक आणलं आहे. या साहेब धावू नका, चालत आलं तर चालेल, मी थांबेन. तसेच कुणबी समाज मालाड कांदिवली संघटनेतर्फे सुंदर बारी होत आहे. याच्यासाठी 500 रुपयाला पारितोषिक आलंय. मंडळासाठी एका जोरदार टाळ्या बाजूला आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन करायचं आहे. या ठिकाणी मोरे बुवा, तुमची आणि माझी ही दुसरी भेट आहे. मालाड नगरी ही आपल्या दोघांसाठी ही लाभदायक आहे असं मला वाटते. 2 वर्षापूर्वी देखील मालाडमध्येच आपली भेट झाली, आज देखील मालाडमध्येच भेट होत आहे. आणि वर्षातून त्या परमेश्वराची कृपा, त्या नटेश्वराची, त्या रंगदेवतेचे आशीर्वाद आहे. वर्षातून कमीत कमी 3-4 कार्यक्रम मला या मालाड नगरीमध्ये भेटतात. त्याबद्दल संपूर्ण मालाडवासियांचे पुन्हा एकदा मी शरण माझ्या नतमस्तकी लावतो. आणि या ठिकाणी काय म्हणत आहे, गवळण सादर होत आहे. हल्लीचे शक्तिद्वयाचे कार्यक्रम आपण सर्वजण पाहत आहोत. प्रत्येक कलाकार हा आपापल्या पद्धतीने रंगदेवतेची सेवा कशा पद्धतीने उत्कृष्ट दर्जा देत जाईल हे पाहत असतात आणि तसाच प्रयत्न या ठिकाणी होत आहे. काही जण दादा सुरुवातीचा आवाज ठेवा, मी आपले आभार व्यक्त करतो, कारण आवाजामध्ये जरा देखील 19-20 झाले नाही. मी तुम्हाला मानाचा मुजरा करतो. सुंदर या ठिकाणी उत्कृष्ट आपण साऊंड दिलेला आहे. जसं गणामध्ये म्हटलं की तू दिलेल्या नयनाने देवा दुसऱ्याचे भले होताना पाहू दे, असंच भलं माझ्या साऊंडवाल्या दादाचं होताना पाहू दे आणि त्यांना कार्यक्रम भेटू दे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय, लक्ष असू द्या. बोले बुवा, चला स्तवन गाणं झालेलं आहे. आता गवळणीकडे वळतो. लक्ष असू द्या. की नंदाचा हरी हलबाड भारी, की नंदाचा हरी हलबाड भारी, उभा राहून नाक्यावरी करत बसतो हा नेहमी दादागिरी. हे मामा, मी गाताना तू माझ्याकडे बघू नकोस. हा माझा सख्खा मामा आहे. माझ्याकडे लग्न होईपर्यंत जेवढं बघायचं तू बघितलंस. तू गाताना माझ्याकडे बघू नकोस. हा, हे बघताय ते नाही झाले, तू बघू नकोस. कोणी बुवा
की नंदाचा हरी हा लबाड भारी, की उभा राहून नाक्यावरी करत बसतो हा नेहमी दादागिरी, की दिसाया साधा भोळा, की दिसाया साधा भोळा, पण दुसरीकडे हा बघतोय पोरी. आमचा बुवा नाही, मी कानाला म्हणतोय की दिसाया साधा भोळा, पण दुसरीकडे बघतोय हा पोरी. पण आज याची उतरवी मस्ती निसारी, ही गवळण राधा बघा कशी याला पडते भारी. अरे बाबा तू शिट्टीच मारू नकोस रे, जीव माझा धडधडतोय. आणि म्हणून आजचा या ठिकाणी गवळणीचा विषय आहे. या गवळणी आपापसामध्ये काय म्हणतात लक्ष असू द्या. विषय बघा कसा आहे, विषय पहिला समजून घ्या मोरे बुवा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय म्हणतोय, चला पोरीनो बाजार जाऊ, पाटी चला पोरीनो बाजार जाऊ, पाटी नका ग कोणीच राहू. काय म्हणते हे गवळण, अग चला पोरीनो बाजार जाऊ, पाटी नका ग कोणीच राहू. टोळी घेऊन लुटेल तो रडवा, ही गवळण म्हणते अग टोळी घेऊन लुटेल तो रडवा. नंदाचा तो हरी उभा वाटेवरी, जर का येईल उगाच आडवा. काय म्हणते गवळण, अगं नंदाचा तो हरी उभा वाटेवरी, जर का येईल उगाच आडवा. या चोरट्याला पोरीनो धरून बडवा, या चोरट्याला पोरीनो धरून बडवा, या चोरट्याला
या ठिकाणी पहिल्या बारीतलं शेवटचं गीत फक्त टायटल या ठिकाणी गात आहे. अगदी मोजून 3 मिनिटं टायटल या ठिकाणी गात आहे. प्रश्नाची प्रत बुवांना दिलेली आहे आणि प्रश्न असा आहे की भगवान श्रीकृष्ण यांनी नारद मुनींना वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. एक दर्शन मात्र श्रीकृष्ण स्वारींनी महालामध्ये एका मंत्राचा जप करताना दिलेला आहे. तर तो मंत्र कोणता असा प्रश्न बुवांना दिलेला आहे आणि टीप बुवांना दिलेली आहे की गायत्री मंत्र, त्याचप्रमाणे राधेश्याम राधे राम, ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हे मंत्र सोडून सांगायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय, लक्ष असू द्या की केसामधी गजरा न बघताना गजऱ्या व नजरा, या पोरीचा बघून घ्या नवा नवा नखरा. ही डबल बारी आहे आणि बारीचा विषय काय देतोय, पोरी बोल लक्ष असू द्या. हा की माझ्या नादाला लागू नको, होय बुवा, अरे माझ्या नादाला लागू नको, बुवा तोंडावर पडशील, माझ्या नादाला लागू नको, बुवा तोंडावर पडशील, अरे घाणा पापाचा भरू नको रे वेड्या फुकट मरशील, घाणा पापाचा भरू नको रे वेड्या फुकट मरशील. चला या ठिकाणी बराच वेळ झालेला असेल तिला सगळ्यांचं. मंडळी, माझे ढोलकीपट्टू भरतदादा गाणेकर यांचा बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी रात्री ठीक 8 वाजता आपले दादर येथील छत्रपती श्री शिवाजी नाट्य मंदिर या ठिकाणी भरतजी गाणेकर विरुद्ध तुरेवाली शाहीर देवजी मुंडे या 2 शाहिरांचा महासंग्राम कलगीतुराचा सामना या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे.